नमस्कार. मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका, प्रशाला क्रमांक 2, बाळवेस, सोलापूर. आपण बघत आहोत 9वीचं विभाग 1चं प्रकरण 2 वास्तव संख्या. त्याच्यामध्ये पुढचा भाग आहे अपरिमेय संख्या, वास्तव संख्या. त्याच्यामध्ये अपरिमेय संख्येचं दशांश रूप दाखवायचं मला. पहिल्यांदा अपरिमेय संख्या म्हणजे काय दाखवतो, त्याचं दशांश रूप कसं काढतात ते दाखवतो. हे चौरस आहे, ही बाजू आणि खालची बाजू ही समान आहे, मग चौरस आहे. आता हा कर्ण आहे, हा कर्ण ही कर्णाची लांबी आहे. हे कर्णी 2 इथे घेतलं नाही आणि हेच याच्या पुढे हे कर्णी 2 म्हणजे कर्णी 3 आला. आता मला दाखवायचं आहे कर्णी 2चं दशांश रूप. कर्णी 2चे दशांश रूप दाखवले. कर्णी 2 म्हणजे 2चा घातांक 1/2 किंवा कर्णी चिन्हात 2. याचं मला दशांश रूप दाखवायचं आहे. कसं दाखवायचं बघा. याचा भागाकार करायचा आहे 2. असे भाग पाडत चला म्हणजे सोपं जाईल, चुकणार नाही. 2 2 आणि हे दशांश या 2 दिशेला आपण भाग पाडत जायचे. कमीत कमी आपण 2 स्थळापर्यंत दशांश रूप घेऊ. आता इथं 1 × 1 बरोबर 1, 2 × 2 बरोबर 4, 3 × 3 बरोबर 9. असं पुढे कंटिन्यू करता येईल. आता मला भाग द्यायचा आहे, वर्गमूळ काढायचा आहे. म्हणून 2 × 2 4 आणि 1 × 1 1. 2 × 2 इथं 2 लिहावं लागेल, इथं 2 लिहावं लागेल, इथं 4 लिहावं लागेल. 2चा भाग बसत नाही म्हणून काय करतो आपण 1चा भाग बसवतो. 1 × 1 आणि हे 1. इथं वजाबाकी करून 1 आलं. आता वर्गमूळ काढताना, वर्ग विस्तार करताना आपण काय करतो, आपण पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग ही पद्धत वापरतो. हे पहिलं पद झालं, ह्याच्या दुप्पट अधिक 1 बेरीज झाली 2. आता हे पहिला भागाकार संपला. पुढचा भागाकार देताना आपल्याला करून 2 शून्य घेऊ, इथं पॉईंट घेऊ. आता दुसऱ्या पदाचा वर्ग करायचा मला. इथं अशी एक संख्या ठेवावी लागेल की 100 पेक्षा मोठी होणार नाही. 2च्या समोर दुसऱ्या पदाचा वर्ग करायचा आहे 1 × 1 म्हणजे 21 21 आहे. त्यानंतर 2 समोर 22 2 नाही घेतलं तर 2 × 4 2 × 4. 2च्या पुढे 3 ठेवून 3 न गुणाकार करू. 3 × 9 3 × 6. पुढे 4 ठेवून 4 × 16 किंवा 24 × 96. तुम्हाला जसं जमेल तसं करा. त्यानंतर 25 125 125 इथं मोठं होत आहे म्हणून ह्या 4चा भाग बसतो. म्हणून इथं भाग बसला 4चा, वजा करून 96. 10 हातच्या घेतल्यानंतर राहिले 4, 9 9 गेले 0. इथं हातच्या घेतला होता 0. आता हा पहिला भाग संपला. भाग
आपण पहिला भाग संपला, दुसरा भाग संपला. आता पुढचा भाग द्यायचा मला. इथं हे मिसळलं आपल्याला, मिसळून इथं होणार 28 होणार. आता इथं आलं 400 आलं. 28च्या समोर एक 28च्या समोर मला 1 2 3 ठेवून भाग कितीचा बसतो बघायचा मला. 28 त्या समोर 1 गुणिले 1 म्हणजे 281 इतकं 281 येणार. इथं मी 2 ठेवला, 282 गुणिले 2 म्हणजे येणार 2 दुगणी 4, 2 ते 16 6 4 1, 2 1 2 आणि इथं हातचा 1, 2 दुगणी 4, हातचा 1, 564 होणार. ही संख्या मोठी आहे, ही बरोबर वजाबाकी होते म्हणून भाग बसला एकाचा. म्हणजे 1.4. पुढचा भाग बसतो इथला 1चा भाग बसला 1 आणि वजा करणार इथं 281. 10तून 1 गेले 9, 9तून 8 गेलं 1 आणि हातचा इथे घेतला होता 3तून 2 गेलं 1, 119. आता याच्या पुढचं भाग इथून घ्या, असे शून्य वाढत जातील. इथं 2 शून्य घेतले. आता ही संख्या मोठी झाली, परत इथे काय करावं लागलं, 1 घ्यावं लागेल. इथून 282 आणि 119 याच्या पुढे आपल्याला परत भाग असं कंटिन्यू देत जावं लागेल. म्हणजे 282च्या पुढे 1, 282च्या पुढे 2 असं जर वाढत गेलं तर ही संख्या 1019 जे मोठे आहे हे इथं 400 आहे, हे वाढलं. परत ही संख्या मोठी 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 होत जाते म्हणून हा भागाकार कधीही संपत नाही. याला म्हणतात अपरिमेय संख्येचे दशांश रूप. याचा पुढचा मुद्दा आहे ऋण संख्येचे वर्गमूळ. आपण काय करतो, करणी 5चा वर्ग बरोबर 5 लिहितो. ऋण 5 करणीचा वर्ग ऋण 5 येणार. म्हणजे हे ऋण 5 आणि धन 5 हे परिमेय संख्या आहे, पण करणी मध्ये ऋण 5 ही संख्या वास्तव संख्या नाहीये. पुढचा मुद्दा असा आहे 0.3 आणि 0.5 या संख्याच्या दरम्यानची संख्या दाखवा म्हणले. यासाठी काय करतो मी, हे इथं 0 धरलं, याच्या पुढे 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इकडं सुद्धा ऋण 1 ऋण 2 ऋण 3 असं करत जाणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याने किमती दिलेत. ऋण 0.5 0 1 2 3 4 5. इथे येणार ऋण 0.5 आणि धन 0.3 असं विचारलंय. 0 1 2 3 हे येणार धन 0.3. याच्या दरम्यानची संख्या सांगा म्हणलंय. आता तुम्हाला सहज याच्यावर सांगता येईल की ऋण 0.5 आहे, इथे येणार ऋण 0.4 ऋण 0.3 ऋण 0.2 ऋण 1 0 धन 1 धन 2 एवढ्या भरपूर संख्या सांगता येतील. पण याची रीत काय माहिती आहे का, सरासरी काढायची, दोघांची बेरीज करून सरासरी काढायची. म्हणजे इथं काय करतो मी, ऋण
0.5 अधिक 0.3 छेद 2. धन आणि ऋण याची बेरीज केली तर 5तून 3 गेले, ऋण 2 छेद 2 बरोबर ऋण 1 आला, ऋण 0.1 आला. म्हणून इथं हे इथली संख्या मिळेल तुम्हाला, हे ऋण 0.1 एक संख्या मिळाली, ऋण 0.1. आता दुसरी संख्या काढायचं झालं तर या दोघांची बेरीज करावी लागेल. ऋण 0.5 अधिक ऋण 0.1 छेद 2 ऋण 0.5 अधिक ऋण 0.1 छेद 1 छेद 2 बेरीज होईल ऋण 0.6 छेद 2 बरोबर ऋण बरोबर ऋण 0.3. म्हणजे इथं ती किंमत येईल 0 1 2 3. इथे येईल ऋण 0.3. म्हणजे दोन संख्या मिळाल्या. याच्यामध्ये परत आपल्याला घेता येईल ऋण 5 ऋण 3 ऋण 8 ऋण 8 छेद 2. म्हणजे हे सुद्धा ऋण 4 असं येईल. किंवा काही जण असं घ्यायचं असेल ऋण 1 धन 3 याची बेरीज होईल धन 2 भागिले 2 बरोबर पॉईंट धन 1. म्हणजे हे किंमत येईल. म्हणजे तुम्हाला हव्या तेवढ्या ऋण आपलं दोन परिमेय संख्येच्या दरम्यानच्या किमती सांगता येतात. आता त्याच्यानंतर अजून एक त्याचा मुद्दा मांडायचा आहे, कर्णी 5 कसं दाखवायचं बघा. संख्या रेषावर कर्णी 5 कसं दाखवायचे. ही संख्या रेषा कर्णी 5 कसं दाखवायचं. आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरला. पायथागोरसचा सिद्धांत काय म्हणतोय, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आपल्याला दाखवायचं आहे कर्णी 5 दाखवायचं आहे. पाया आपण काय करू, आपल्याला बदलता येतो पण ही उंची बदलायची नाही. पाया x लिहू, x वर्ग अधिक उंची x चा वर्ग. म्हणजे ही उंची 1 धरली आहे आणि हा पाया x धरला आहे, आपल्याला बदलता येतो. म्हणून इथे येईल कर्णी 5 चा वर्ग 5 येईल, x वर्ग हे अधिक 1 येईल. इकडे आल्यानंतर बाजू बदलल्यानंतर 5 वजा 1 बरोबर 4, x वर्ग बरोबर 4, x बरोबर 2. म्हणजे काय करायला याला, हे 0 1 आणि 2. म्हणजे मला पाया काय करावा लागेल, हा पाया एवढा घ्यावा लागेल आणि हे पाया म्हणजे हिची उंची समान आहे प्रत्येक वेळेस. म्हणून हे झालं कर्णी 5 का, तर हे 0 1 2 आणि म्हणून पाया 2 घेऊन मला काय करावं लागेल, कर्णी 5 दाखवावं लागेल. हे 2, हे सुद्धा 2. हे असं घेतलं, बाजू वाढली थोडी आणि हे कर्णी 5 असं पुढे जाईल. हे झालं कर्णी 5 दाखवण्याची पद्धत. आता पुढचा मुद्दा आहे धन परिमेय संख्येचे मूळ. धन परिमेय संख्येचे मूळ. धन परिमेय संख्येचे मूळ. मूळ कसे लिहितो आपण, घातांकात लिहितो 1/2. आता धन परिमेय संख्या म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं परिमेय संख्या अपरिमेय पूर्णांक वगैरे. तर मी काय करतो 1 2 3 4 असं कोणतीही संख्या घेऊ,
मी घेतो 4. धन परिमेय संख्येचे मूळ काढायचं आहे. ह्याच्या डोक्यावर घेतलं मी 2, म्हणजे ह्याला मी असं घेतो, ठीक, असं घेतल्यानंतर याचं उत्तर येईल 2. म्हणजे धन परिमेय संख्येचं वर्गमूळ हे परिमेय संख्या आली. हा मुद्दा लक्षात येतो का बघा. परिमेय संख्या म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक या दोघांना मिळून म्हणतात परिमेय संख्या. हे 4 हे 1 2 3 4 मध्ये संख्या रेषेवर तुम्हाला दाखवत मी हे 1 2 3 4 म्हणजे हे परिमेय संख्या 4 आहे. त्याचं मूळ काढायचं मला. म्हणजे त्याचं मूळ काढताना 2 गुणिले 2 ह्याचे 2 भाग पाडले, 2/2, 2 पैकी 1 घ्यायचा आहे, म्हणून याचं वर्गमूळ आलं 2. याचा अर्थ आला धन परिमेय, परिमेय संख्या धन आणि ऋण असतात. धन परिमेय संख्येचे मूळ हे धन 2 आलं. आता पुढचा मुद्दा सांगतो मी तुम्हाला कळेल की हे 1 2 3 4 4 चे घेतलं मी समजा 2चं मी काय करतो, हे धन परिमेय संख्या आहे 2. धन परिमेय संख्येचं मूळ काढायचं मला, आणि हे मूळ धन परिमेय संख्या येत नाही. आता तुम्हाला दाखवलं मी करणी 2चं दशांश रूप दाखवलं मी 1.41 42 वाढत जाते. म्हणजे याचा अर्थ असा झाला धन परिमेय संख्येचं मूळ एकतर परिमेय संख्या येईल किंवा अपरिमेय संख्या येईल. आता यालाच म्हणतात धन परिमेय आणि अपरिमेय. हा शब्द जर नीट लक्षात घ्या. परिमेय आणि ह्याच्या खाली तुम्ही अपरिमेय. अपरिमेयचा अर्थ काय, ज्याचं वर्गमूळ अखंड पुढे चालत जाते, ते थांबत नाहीये, याला अपरिमेय म्हणायचं. आणि याचं दशांश रूप कसं असतंय, एकतर खंडित असतंय किंवा आवर्ती असतंय. हे कसं असतंय, अखंड असतंय आणि अनावर्त असतंय. आता फक्त ह्या दोघांच्या मध्ये एक शब्द टाकतो मी, परिमेय संख्येचे मूळ. इथं लिहितो फक्त मी मूळ. परिमेय संख्येचे मूळ जर अपरिमेय संख्या असेल, असे 2 शब्द लिहून घ्या पहिले, आणि एक मूळ टाका. परिमेय संख्येचे मूळ जर अपरिमेय संख्या असेल तर त्याला म्हणतात करणी. अर्थ कळला का बघा. म्हणजे समजा आपण 1 2 3 4 असेल, आपण 1 2 3 4 5 6 पुढे 9 16 असं लिहिलं आपण. याचं मूळ 1 निघालं, पण याचं निघत नाही, याचं निघत नाही, याचं निघालं 2, याचं निघत नाही, याचं 3 येईल, आणि 16चं मूळ 4 येईल. म्हणजे मधल्या संख्या ह्या करणीस्थ म्हणतात. का तर ह्या धन परिमेय संख्या आहेत. परिमेय संख्या म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक. म्हणजे समजा आपण असं घेतलं 4/25 असं घेतलं, हे अपूर्णांक आहे. याचा सुद्धा वर्गमूळ निघतंय 2/5 असेल. म्हणजे धन परिमेय संख्येचं मूळ जर परिमेय संख्या येऊ शकते, किंवा धन परिमेय संख्येचं मूळ अपरिमेय संख्या येते, त्या अपरिमेय संख्येला म्हणतात करणी. त्याच्यामध्ये आता करणीचे सोपे रूप तुमच्या पुस्तकात दिले, इथं पान 26 वर करणीचे सोपे रूप. उदाहरणार्थ दिले इथं 48. आता काय करायचं, 1 त्यानंतर 4 त्यानंतर 9 म्हणजे 3चा वर्ग असं करायचं. म्हणजे 1 2 3 4 याचं वर करायचं. 1 4 9
16 या संख्येनं ह्याची फोड पाडायची याच्यानं किंवा भागाकार करायचा. इथं 12 चौक 48 येईल, 12 गुणिले 4 येईल किंवा 9 न भाग जाणार नाही किंवा इथं 16 येईल, 16 त्रिक 48 येईल. 12 चौक 48 केला तरी चालेल आणि 16 गुणिले 3 घटला तरी चालेल. समजा तुम्ही काय केला 12 गुणिले 4 घेतला तर याची परत फोड पडेल 3 गुणिले 4 गुणिले 4. ह्या 4 2 4 पैकी एक 4 बाहेर येईल मग ह्याचे 4 गुणिले करणी 3 म्हणजे ह्याचा तुकडे पाडायचे, असे तुकडे पाडायचे की ज्याचं वर्गमूळ निघतं ते, त्याला म्हणतात करणीचे सोपे रूप देणे. आणि मोठ्या संख्येचे तुकडे पाडून घ्यायचे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे सजातीय करणे. सजातीय करणे, सजातीय करणे. सजातीय करणी याचा अर्थ आहे करणीची कोटी आणि करणीची संख्या सारखी असेल तर त्याला म्हणतात सजातीय करणे. समजा उदाहरणार्थ 2 चा 1/2 आणि परत घेतलं मी 3 चा 1/2. आता मधली संख्या वेगळी आहे म्हणजे सजातीय करणी असणार नाही. म्हणजे करणी 2 आणि परत पुढे करणीच असली पाहिजे. बघा करणी 2 असे शब्द पहिले लिहून ठेवला. मग याच्या समोर काही तुम्ही लिहा चालेल, काही बदला. इथं समजा लिहिलात तुम्ही 1 लिहिलात, इथं 5 लिहिलात आणि इथं समजा ऋण 2 लिहिलात. म्हणजे हे झाले सजातीय करणे. 1/2 5/2 वजा ऋण करणी /2 ऋण 2 करणी 2 हे झाले सजातीय करणे. या सजातीय करणीची आता तुलना बघू आपण. म्हणजे 6 करणी 2 आणि 5 करणी 5 असं दिले. 6 करणी 2 आणि 5 करणी 5 अशा संख्या दिल्या. ह्या दोन पैकी लहान कोणतं मोठं कोणतं असं विचारलंय. तर काय करायचं, एक तर याचं वर्गमूळ काढायचं, संख्यामध्ये रूपांतर करायचं, याचं वर्गमूळ काढायचं संख्येत, किंवा ही संख्या आत घ्यायची. आता बाहेर किती आहे 6 आहे तर मध्ये जाऊन 36 होणार. म्हणजे किती येणार आहे 36 गुणिले 2 आणि हे होणार 25 गुणिले 5. याला तर बाहेर काढा किंवा आत घ्या. मग 36 गुणिले 2 म्हणजे इथे येणार 72 आणि इथं येणार 125. आता मधली संख्या कोणती मोठी आहे 125 मोठा आहे म्हणजे 125 चं वर्गमूळ हे मोठा असेल, 72 चं वर्गमूळ लहान असेल. म्हणून हे 72 आणि 125 याच्यामध्ये ही संख्या मोठी आहे म्हणून काय आलं हे मोठा आलं. हे झालं करणी ठरवायची पद्धत. आता करणीवरील क्रिया म्हणजे बेरीज, गुणाकार, भागाकार, वजाबाकीचे प्रकार. आता बघा इथे एक पुस्तकात उदाहरण दिलंय. सोपे रूप द्या म्हणलं किंवा बेरीज वजाबाकी करा म्हणलं कोणतेही तुम्ही गृहीत धरा. इथं दिलंय 8 करणी 5 1 करणी 20 आणि ऋण 125 अशी संख्या दिली. नाव काय दिलंय सोपे रूप द्या. सोपे रूप द्या याचा अर्थ काय, त्याची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करा. संख्या काय दिले 8 करणी 5 अधिक
कर्णी 20 दिले, इथं काही नाही म्हणून तुम्ही 1 लिहिलं तर काही चुकत नाही. आणि पुढे दिले ऋण 125 दिले, ऋण 125. याच्या समोर काही नाही, 1 घ्या. त्या दोघांची बेरीज करू आणि ती वजावी करू. आता काय करायचं, कर्णी 5 सगळ्यामध्ये असलं पाहिजे. इथं कर्णी 5 आहे पण इथं नाही आहे, म्हणून याचं रूपांतर 20चं काय करू, 5 मध्ये आणून चला. इथं काय मग 8 कर्णी 5 अधिक 1 कर्णी 4 गुणिले 5 ऋण 1 कर्णी 25 गुणिले 5. म्हणजे इथे हा कर्णी 5 सामायिक निघाला. 8 हे 4 बाहेर काढू, 4 बाहेर आल्यानंतर इथे किती 2 येईल, हे 5 इथे येईल. म्हणजे 8 अधिक 2 ऋण 5 कंसाच्या बाहेर कर्णी 5. मग 8 आणि 2 10 हे ऋण आहे, म्हणून उत्तर येईल धन 5 कर्णी 5. ही झाली कर्णीची बेरीज. कर्णीचा गुणाकार करा म्हटलं तर साधा गुणाकार करायचा. समजा कर्णी 7 गुणिले कर्णी 2, उत्तर याचं येईल कर्णी 14. पण कधी कधी समजा मोठी संख्या दिली, दिले 7 कर्णी 42, साधा गुणाकार केला तरी चालेल, किंवा कर्णी 7 गुणिले 42 दिले. याला तुम्हाला असं करता येईल 7 गुणिले 42, यालाच असं करता येईल 7 गुणिले 7 कप 42 होईल. या 2 7 पैकी एक 7 बाहेर निघेल, हे 7 कर्णी 6, हे झालं गुणाकार. भागाकार सुद्धा असाच आहे. आता कर्णीचे परिमेयकरण, कर्णीचे परिमेयकरण, कर्णीचे परिमेयकरण इथे दिलंय. कर्णी 27 दिले आणि याचा परिमेयकरण 27चं वर्गमूळ काढायचं आहे. 27चं घनमूळ निघतं पण वर्गमूळ निघत नाही, अपरिमेय. जर समजा याला मी 27ला गुणिले 3 केलं कर्णीमध्ये, तर 27 त्रिक 81 येईल आणि 81चं वर्गमूळ निघेल 9. किंवा यालाच दुसरी पद्धत अशी आहे, 27चं रूपांतर 9 त्रिक 27 असं करता येईल. 9 गुणिले 3, 9चं वर्गमूळ हे निघेल 3, 3 कर्णी 3. आता कर्णी 3ला परिमेय करण्यासाठी कर्णी 3 गुणाकार करावा लागेल. म्हणजे 3 गुणिले कर्णी 3 गुणिले कर्णी 3, म्हणजे इथे कर्णी 3 म्हणजे हे येईल 9 येईल. म्हणजे कर्णी 3चं गुणक हे 3 गुणिले 3 म्हणजे 9 असं काढलं तरी चालेल तुम्हाला. कर्णी 3, पुढची संख्या कशी आहे बघा, कर्णी 3चं गुणक कर्णी 3, ह्याला कर्णी 3 गुणाकार केल्या आपण, म्हणजे ह्याचं उत्तर येईल 9. 3 गुणिले 3 3 आणि गुणिले 3, हे 3 गुणिले 3 बरोबर 9. हे झालं कर्णीचे गुणकरूप. त्याचा पुढचा मुद्दा आहे छेदाचे परिमेयकरण करा. 1 छेद कर्णी 5 दिले, परिमेयकरण करा याचा अर्थ काय, कर्णी 5 हे अपरिमेय आहे, त्याचं परिमेय करायचं म्हणजे 5 करायचं आहे. 5 करण्यासाठी काय करतो आपण, ह्याची कोटी 30 असेल म्हणजे कर्णी 5 गुणिले कर्णी 5 येणार. म्हणून काय करतो मी, 1 छेद कर्णी 5 बरोबर कर्णी 5, इथं सुद्धा काय करतो, कर्णी 5 ने गुणाकार करतो अंशाला छेदाला, किंमत बदलली नाही, म्हणून याचं उत्तर आलं कर्णी 5 छेद 5. हे झालं परिमेय. तुम्हाला परत परिमेय हा शब्द नीट कळला पाहिजे. पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलंय
5 नावं कसं लक्षात ठेवायची आणि परिमेय म्हणजे काय हे सांगितलं. याच्यावर तुम्हाला हा पुढचा मुद्दा कळेल. त्यानंतरचा भाग आहे अनुबद्ध जोड्या. अनुबद्ध जोड्यामध्ये तुम्हाला सूत्र ए वर्ग बी वर्ग सूत्र माहित आहे तुम्हाला. कर्णी ए अधिक कर्णी बी, इथं पुढे गुणाकार कर्णी ए वजा कर्णी बी असं दिलं इथं त्यांना. याचा गुणाकार ए अधिक बी ए वजा बी चं सूत्र वापरलं तर ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र आहे. म्हणून असं येईल मिळतं पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, ए वर्ग वजा कर्णी बी वर्ग, म्हणजे इथं येईल ए वजा बी. हे आलं ए वर्ग बी वर्ग, म्हणजे अनुबद्ध जोडी म्हणतात त्याला. इथं धन असेल तर ऋण लिहा, ऋण असेल तर धन लिहा. आता छेदाचे परिमेयकरण असा एक मुद्दा दिला त्यांना. छेदाचे परिमेयकरण करा. इथं एक गणित दिलंय 1/5 कर्णी 5 वजा कर्णी 3. 1/5 कर्णी 5 वजा कर्णी 3. आता तुम्हाला सांगितलं अनुबद्ध जोडी घ्यायची. कर्णी 5 वजा कर्णी 3 म्हणजे इथं काय करायचं, ह्याच्या उलट्याने गुणाकार करायचं. कर्णी 5 अधिक कर्णी 3, इथं एक जशा दुसरं आहे. आणि छेदामध्ये काय करायचं, कर्णी 5 वजा कर्णी 3 आणि याला खाली कर्णी 5 अधिक कर्णी 3. मग याचं उत्तर येईल अंशात काय, कर्णी 5 अधिक कर्णी 3 आणि छेदातील वर्ग केल्यानंतर 5 चा वर्ग 5 आणि वजा कर्णी 3 चा वर्ग 3, याची वजावी केलं तर 2 येईल. म्हणजे कर्णी 5 अधिक कर्णी 3 छेद 2. आता शेवटचा एक मुद्दा आहे केवल मूल्य. ही संख्या रेषा आहे, इकडं गेलं तर धन येईल, इकडे गेलं तर ऋण येईल, पण अंतर मात्र 2च असेल. म्हणून समजा हे ऋण 2 आहे तर इथं काय ना ऋण 2 येणार. म्हणजे या केवल मूल्याची किंमत नेहमी धनच येते. त्याला त्यांनी इथं असं दिलंय एक्स दिलंय. एक्सची किंमत जर ऋण असेल तर ऋण एक्स घ्यायचं, म्हणजे शून्यापेक्षा लहान असेल तर हे धन आहे तर एक्सची किंमत धन येणार. आणि एक्सची किंमत जर ऋण असेल, ऋण 1 ऋण 2 असेल तर इथे काय घ्यायचं, ऋण घ्यायचं. म्हणजे शेवटी